स्वागत। आषाढी वारी सुरू असतानाच एसटी महामंडळानं शुक्रवारी मध्यरात्रीपासून 13.56% भाडीवाढीचा निर्णय घेतला। या भाडीवाढीमुळे साध्या बसचे पहिल्या टप्प्यासाठीचे दर हे 10.5 वरून आता 15 रुपयांवर, तर शिवनेरी एसी स्लीपरचे दर 25.35 रुपयांवरून 30 रुपयांवर पोहोचलेले आहेत। राज्याच्या ग्रामीण भागाची रक्तवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लालपरीच्या प्रवाशांना भाडेवाढीचा मोठा फटका बसलेला आहे। एसटी परिवहन मंडळाने मध्यरात्रीपासून जे आहे ते एसटीचे दर वाढवलेले आहेत। 13.15% जेवढे 56% एवढे दर जे आहेत ते महामंडळानं वाढवलेले आहेत। त्यामुळं हा ऐन आषाढी वारीच्या कालावधीत जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे। जे एसटीचे दर आहेत ते सुरुवातीला जे 10 रुपये 5 असेल तर 15 रुपयापर्यंत त्याचे दर वाढलेले आहेत। शिवनेरीचे दर देखील याच्यामध्ये वाढलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की गेली अनेक दिवस अमेरिका आणि इराणचं जे युद्ध सुरू होतं त्या युद्धाचा परिणाम डिझेलवर होता। डिझेल टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत होती आणि डिझेल टंचाई जाणवल्यानंतर कुठंतरी निश्चितच डिझेल तुटवडा एसटीला सुद्धा होता आणि त्या एसटीला अधिक दरानं घेतलं होत होतं। त्यामुळं कुठेतरी दर वाढ झाली। मला सांगा काय दर वाढलेत का मध्यरात्रीपासून? दर म्हणजे राऊंड फिगर तिकीट केलेलं आहे। दर काय वाढले नाहीत। पहिले जे अगोदर 9 रुपये होते त्या ठिकाणी 10 केले राऊंड फिगर आणि अगोदर 58 रुपये होते ते 60 झालेलं आहे। 60 झाले म्हणजे 2 रुपयाचा दर म्हणजे राऊंड फिगर झालेला आहे। आणि जिथं 67 होतं त्यांना 65 केलेलं आहे, तिथं 2 रुपये कमी झालेला आहे। बरं, मध्यरात्रीपासून हे दरात थोडा बदल झालेला असं सांगतायत। मला सांग, तू नेहमी प्रवास करतो, तू विद्यार्थी आहेस, काय तुला वाटतं या दरवाढीबाबत? जर राऊंड ऑफ केला असेल तर बेटर आहे आणि जर वाढवले असतील तर मग ते बघायला पाहिजे, कारण की महागाई पण खूप वाढते। मग अतिशय कठीण आहे, पाऊस पडत नाही, पीक पाणी नाही, दर वाढलेत, काय करावं ते कळत नाही। लेकरबाळ शिकवायला लावायची सुद्धा अवघड झाली, दर वाढलेत त्याच्यामुळं सगळं परेशानी, सध्या समाजच सगळा परेशान आहे। काय दर वाढणं हे चुकीचं आहे, वाढाय ना पाहिजे की जे आहे ते लिहावणे बरोबर होते ना। आता काय दर वाढल्यावर काय गरीब काय करायचं? मैं इंदापुर को जा रहा हूँ। दर बढ़ने का ऐसा विषय है कि शासन ने हर चीज़ में महंगाई करी है। अच्छा, तो मेरा शासन से अनुरोध है कि ये महंगाई कम करे और लोगों को दिलासा दे। तर ह्या सर्वसामान्यांच्या भावना आहेत। आता तसं जर बघायला गेलं तर एसटी आषाढी वारी सुरू आहे, त्यासाठी वारीच्यासाठी बसचं नियोजन केलेलं आहे। मात्र गेली अनेक दिवस बसला डिझेल तुटवडा किंवा डिझेलचा तुटवडा जाणवत होता। त्यामुळे कुठेतरी याचं कारण देत आहे ते मध्यरात्रीपासून दरवाढ लागू केली आहे। नागर जाधवसह बालाजी निर्भय, मराठी, धाराशिव। परिवहन प्राधिकरणानं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 13.56% भाडेवाढीचा प्रस्ताव मान्य दिलेला आहे आणि डिझेलच्या दरामध्ये झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, तसंच वाहनांचे सुट्टे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ याचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच यापूर्वी केलेली 10% हंगामी भाडेवाढ देखील आता रद्द होईल असं एसटी महामंडळानं स्पष्ट केलेलं आहे। वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातल्या लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आर्थिक ताण निर्माण होत असल्यानंच ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय। फॅसिलिटीज बी तेवढ्या परफेक्ट नाही आहेत ना, गाड्या वेळेवर येत नाही, मध्येच बंद पडतात। आता पावणा तास होऊन गेला, 7ची गाडी सांगितली आहे तुळजापूर, अजून पत्ता नाही तिथं। आणि त्याच्या फॅसिलिटीज बी नाही, पर्सेंटेज वाढवले ते मिडल क्लासवाल्याला जरा जास्तच आहे। माझ्या माहितीप्रमाणे या राज्यातल्या 90% लोकांना अजून माहितीच नाही दरवाढ झाली म्हणून 13%। आणि अत्यंत चुकीचे, मला वाटतं मागच्याच महिन्यामध्ये दरवाढ झाली होती, लगेच येणाऱ्या ह्या आज दरवाढ झाली असेल तरी सामान्य माणसाची दिशाभूल आहे। परिवहन मंत्र्यांनी याचा विचार करावा आणि या राज्यातल्या जनतेला पुन्हा एकदा या लालपरीच्या प्रवासामध्ये सहकार्य द्यावं। आता भाव वाढले म्हणजे सामान्य माणसाला परवडत नाही ना, आणि हमेशाच भाव वाढतात ना। हे परवडत नाही ना, सामान्य माणसाला परवडत नाही ना, महागाई जास्त वाढते ना, सरकारने कमी करायला पाहिजे उलटा। एस टी महामंडळ म्हणजे सर्वसामान्यांसाठी सेवा देते आणि मला वाटतं भाडीवाढ ही होऊ नये असं वाटतं, कारण सर्वसामान्यांसाठी ही सेवा आहे। त्यामुळं महाराष्ट्र शासनानं याच्यावर विचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा। वाढ तर काय, यांचे आता डिझेल्स वगैरे ते जे परिणाम होतात ते होणार आहे, पण त्यासाठी आता काय करायला पाहिजे गव्हर्नमेंटनी की जी शिवनेरी आहे, पुण्याला खूप लोक अपडाऊन करतात, तर शिवनेरीचे पण पास द्यायला पाहिजे। जर शिवशाहीचे पास देतात आवडेल तिथे प्रवास,
तर तो थोडा म्हणजे स्वस्तात गेला जे रेग्युलर जातात त्यांना. किंमत वाढ केलेली आहे एस टी. नाही सर, प्रत्येक गोष्ट वाढणार आहे. या वाढीचा प्रश्नच नाही करायला पाहिजे. पगार वाढतो ना, प्रत्येक वर्षी पगार वाढतो, तर किंमत वाढणार. भाडेवाढीबद्दल म्हणजे महागाई आहे चला हे आहे. परंतु तुम्हाला जेवढी भाडेवाढ करायची करा, पण त्याच्या सुविधा पण द्या. तुम्ही त्याच्या सुविधा पण वाढा. खाजगी बसेस तुम्हाला आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. खाजगी बसेस तुम्हाला स्पर्धेमध्ये आहेत, त्या स्पर्धा करतात तुमच्याशी. तुम्हाला त्यांच्या स्पर्धेत टिकायचं आहे तर तुमच्या सेवेत सुधारणा करा ना, तुमच्या सेवा तशा वाढवा ना. शेतकरी